गोपीचंद पडळकरांची मार्कडवाडीत शरद पवारांवर आक्षेपार्ह शब्दात टीका, तर सदाभाऊ म्हणतात पवारांचा पक्ष नव्हे गुंडांची टोळी। माजी आमदार राम सातपुतेंचीही मोहिते पाटलांवर बोलताना जीभ घसरली। इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदींचा ममता बॅनर्जींना पाठिंबा, तर हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगून काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी फटकारलं। कुर्ल्यातल्या अपघातग्रस्त बेस बसच्या चालकाला केवळ 3 दिवसांचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण, कंत्राटी भरती करताना निकष डावलले का असा प्रश्न उपस्थित। बेस्टमध्ये कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, पण आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे कंत्राट पद्धत। भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदेंचा आरोप, दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 वर। बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, नागपूर, संभाजीनगरसह नाशिक आणि रत्नागिरीतही मोर्चा। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरचा मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टानं फेटाळला। 48 वर्षांपासून सुरू असलेला वाद निकाली, हिंदू संघटनांकडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत। पुण्यात बेकायदेशीर रोहिंग्यांच्या वास्तव्यानं खळबळ, म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांचं पुण्यात बस्तान। बीड जिल्ह्यात सरपंचांच्या हत्येप्रकरणी 6 पैकी 2 आरोपींना अटक, आणखी 4 आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं स्थापन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।